ना रे, मला धीर होत नाहीये. प्रिय श्रावणी, माझं बाळ, बाळा कशी आहेस तू? मी तुझी आई. आता तू मोठी झाली असशील ना, खूप गोड दिसत असशील माहितीये मला. बाळा, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा मी कदाचित तुझ्यापासून खूप लांब गेले असेल. कदाचित आता आपली कधीच भेट होणार नाही. एक आई म्हणून याची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा असं वाटतं की देवाने माझ्यावर एवढा मोठा अन्याय का केला. श्रावणी बाळा, तुला माहितीये तुझं हे श्रावणी नाव मी किती हट्टानं ठेवलं होतं. तुझे बाबा म्हणत होते काळ बदललाय, नाव जरा नवीन पद्धतीचं हवं, पण मी ऐकलं नाही. ज्या दिवशी तू जन्माला आलीस ना, त्या दिवशी बाहेर श्रावणाची रिमझिम सुरू होती. सगळीकडे कसं शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तुला पहिल्यांदा हातात घेतल्यावर मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळी दुःख त्या पावसानं धुवून नेली. तळपत्या उन्हात जसा पावसाचा पहिला थेंब पडावा आणि मनाला शांत करावा, तसं तुझं येणं होतं ग. म्हणून तुझं नाव मी श्रावणी ठेवलं होतं. मला वाटलं होतं तुझं आयुष्यही या नावासारखं कायम हिरवगार आणि पवित्र राहील. पण माझ्या नशिबाने असा काही पासा पलटला की माझ्या श्रावणीच्या नशिबात फक्त वनवा उरला ग. श्रावणी बाळ, तुला माझ्याबद्दल काय काय ऐकायला मिळालं असेल ना, याची कल्पना करू शकते. तुझी आई चारित्र्यहीन होती, ती साहेबांना सोडून पळून गेली, जाताना दागिने चोरले, एवढ्याशा जीवाला वारावर सोडून निघून गेली. हे सगळं ऐकून तुला माझी लाज वाटली असेल, राग आला असेल. पण बाळा, तुझी आई शपथ घेऊन सांगते की मी वाईट नाहीये, मी काही चूक केलेलं नाहीये. तू विश्वास ठेव अथवा नको ठेव, पण तुझी आई चुकीची नव्हती, हेच मला तुला सांगायचंय. तुला सोडून जाताना मला खूप यातना झाल्या. कसं सांगू तुला? आणि मी तुला खरं सांगू का, मी खूप काही गमावले. तुला सोडून जाताना मला खूप यातना झाल्या. एका गोष्टीची मला आजही खंत वाटते. ही सल मला आतून पोखरत होती. अगं, तुझे पहिले शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते ग. तुला शाळेत सोडायला येणं, तुझ्या 2 वेण्या घालणं, तुझ्या सुखात हसणं, आणि तू रडलीस की तुला खट्ट कुशीत घेणं, हे सगळं अनुभवायचं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. तुला जेव्हा भूक लागली असेल तेव्हा तुला कुणी भरवलं असेल का? आजारी पडल्यावर कुणी रात्री जागून काढले असतील का? या प्रश्नांनी मी रोज मरत होते बा. प्रत्येक आई आपल्या लेकीच्या लग्नाचं, तिच्या भविष्याचं स्वप्न बघते. मी फक्त तुझा चिमुकला चेहरा आठवून दिवस काढलेत ग. तू जन्माला आलीस तेव्हा वाटलं होतं की जगातली सगळ्यात नशिबान आई मीच आहे. तू मोठी झाल्यावर तुझ्यासाठी खूप काही करायची स्वप्न रंगवली होती मी. जे मला माझ्या आयुष्यात करता आलं नाही ते तुला मिळावं यासाठी झटणार होते मी. पण माझं नशीब फिरलं आणि सगळं एका क्षणात संपून गेलं ग. आयुष्याचा एक भागच राहून गेला. आपल्याला एकमेकींपासून हिरावून घेण्यात आलं. सगळं सुटलं, सगळं राहून गेलं. बाळा, मला तुझी खूप आठवण येते. तू माझं काळीज आहेस. मला आयुष्यात दुसरं काही नको होतं. साहेबांसारखा प्रेमळ नवरा आणि माझी ही परी, बस. पण आपल्या संसारात अलकनंदा नावाच्या बाईने विष घालवलं. तिला साहेबांची सत्ता आणि संपत्ती हवी होती, म्हणून तिने मला अपवित्र ठरवलं.
तिने स्वतःच्या बापाला सुद्धा आगीत जाळून मारलं आणि साहेबांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं की ते तिला देवच मानू लागले. बाळा, शिरीष घाणेकर साहेबांचे मित्र होते. आमचं अफेअर होतं असा खोटाळ आमच्यावर घेतला गेला. पण मी पुन्हा शपथ घेते, शिरीष मला बहिणी समान मानायचे. होळीच्या दिवशी आमच्या ड्रिंक मध्ये नशेचं औषध टाकून एकाच बेडवर चुकीच्या पद्धतीने झोपवलं गेलं. साहेबांचा विश्वास उडाला. कोर्टाने मलाच गुन्हेगार ठरवलं आणि तुझी कस्टडी हिरावून घेतली. मी हक्क मागायला येऊ नये म्हणून त्यांनी आपला संबंध संपवून टाकला.